students, today we continue the next article from gravitation topic. The next article from this topic is the gravitational intensity and gravitational potential. So what is the gravitational intensity? To learn the concept of gravitational intensity, first of all we learn the gravitational field. So that is the gravitational field. Gravitational field. तर व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ द फील्ड? सांगावर बेटा कॉमन आहे. फील्ड म्हणजे काय असतं? आता आपलं फील्ड म्हणजे शेत आपण ज्याला म्हणतो. मग कोणतं शेत असेल? आपल्या मालकीचं, आपल्या ताब्यातलं. जसा एक फार्मरचा फील्डचा कन्सेप्ट आहे, तसा ग्रॅव्हिटेशनल फील्डचा कन्सेप्ट आहे, तसा इलेक्ट्रिक फील्डचा कन्सेप्ट आहे, तसा मॅग्नेटिक फील्डचा कन्सेप्ट आहे. हे तिन्ही फील्ड पॅरलल आहे. म्हणजे फील्ड म्हणजे काय? फील्ड म्हणजे एक जागा आहे, स्पेस आहे. इट इज द स्पेस ऑर रिजन सराउंडिंग द चार्ज North Pole unit mass, in which unit mass will experience a force. In which unit mass will experience a force. ही टेक्निकल डेफिनेशन आपण क्लिअर करून घेऊ. आता मी तुम्हाला इथे एक फील्डचा कन्सेप्ट सांगतो. ऑलरेडी ऑफलाईन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आपण लर्न केले. अगदी तशाच पॅरलल पद्धतीनं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. इलेक्ट्रिक फील्ड, ग्रॅव्हिटेशनल फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड तिन्हीही पॅरलल कन्सेप्ट आहे. आता इथे एक पॉझिटिव्ह चार्ज मी घेतला म्हणजे कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज. आणि अशा काही रिजन मध्ये म्हणजे हा फील्डचा कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपल्याला मोबाईलचा कन्सेप्ट घेतला पाहिजे. आता तुम्ही मोबाईल तुमचा ऑन केला आणि मोबाईलचा टावर जो असतो तो टावर पासून काही अंतरावर ते मोबाईलचं कनेक्टिव्हिटी येते. कॉल केल्यानंतर कॉल लागतो. काही वेळेस काय होतं? आउट ऑफ कव्हरेज एरिया. मोबाईलमध्ये एक वाक्य येतं, आउट ऑफ कव्हरेज एरिया. म्हणजे काय? त्या टावरच्या फील्डच्या बाहेर गेल्यानंतर मोबाईल लागत नाही. म्हणजे आउट ऑफ कव्हरेज एरिया जेव्हा एक टेप आपल्याला ऐकू येतो त्यावेळेस म्हणायचं फील्डच्या बाहेर. म्हणजे तसं इथं हा एक टावर आहे. या टावरच्या भोवताली अशी काही जागा आहे, स्पेस आहे. इट इज द स्पेस सराउंडिंग द चार्ज इन विच युनिट पॉझिटिव्ह चार्ज विल एक्सपिरियन्स अ फोर्स. इन विच युनिट पॉझिटिव्ह चार्ज, इथं एखादा चार्ज पॉझिटिव्ह आणला, काही निगेटिव्ह आणला, तर या चार्जचा याच्यावरती अट्रॅक्शन किंवा रिपल्शनचा फोर्स तेवढ्याच अंतरावरती इकडे घेतला, तेवढ्याच अंतरावरती वर घेतला, तेवढ्याच अंतरावरती खाली घेतला, कुठेही घेतला. पण तो चार्ज जर प्लस असेल, क्यू इथे घेतला, मायनस क्यू इथे घेतला, प्लस क्यू इथे घेतला, मायनस क्यू इथे घेतला, प्लस क्यू इथे घेतला, मायनस क्यू इथे घेतला, किंवा प्लस क्यू इथे घेतला आणि मायनस क्यू इथे घेतला, तर या बॉर्डर लाईनच्या बाहेर जर चार्जेस ठेवले तर या चार्जचा इन्फ्लुअन्स दुसऱ्या चार्जवरती होत नाही. म्हणजे या चार्जच्या फील्डमध्ये हा चार्ज नाही. हा चार्ज नाही. आता एक कॉमन एक्झाम्पल भेटेल. आउट ऑफ कव्हरेज एरियाचा अर्थ फील्डमध्ये नाही. इट इज द स्पेस ऑर रिजन सराउंडिंग द चार्ज. इट इज द स्पेस, जागा, ऑर रिजन, जागा, surrounding the charge in which unit positive charge will experience a force. In which positive unit charge will experience a force is called as electric field. अगदी नॉर्थ पोल जर असेल, इथं दुसरा नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल ठेवला, त्या दोन्हीमध्ये अट्रॅक्शन असेल किंवा रिपल्शन असेल, तर ते फील्डमध्ये, नॉर्थ पोलच्या फील्डमध्ये, त्या रिजनमध्ये
इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड आहे. तसं ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे काय बेटा, आता पहा कन्सेप्ट काय सांगतो. ग्रॅव्हिटेशनल फील्ड हे चार्जेस वगैरे मी रिमूव्ह करतो. चार्जेसच्या ठिकाणी मास घ्यायचं. आपण एक मास ठेवला असं एम, आणि या मासच्या भोवताली दुसरा मास जर आणला समजा, पॉझिटिव्ह आणला किंवा निगेटिव्ह आणला, म्हणजे इथं जे आणला तुम्ही पॉझिटिव्ह आणला किंवा निगेटिव्ह आणला, इट इज द स्पेस surrounding the mass in which unit mass will experience a force. In which unit mass will experience a force. म्हणजे तो अट्रॅक्शनचा फोर्स आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस असेल तर अट्रॅक्शन आहे, पण इथं कुठले चार्जेस नाही. हा एक युनिट मास ठेवला आणि याच्या सभोवताली दुसरा मास ठेवला तर तो अट्रॅक्ट करत असेल तर तो फील्डमध्ये आहे. आता हा कन्सेप्ट ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये आणायचा आहे. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फील्ड? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आता ही पेन आहे, मी सोडून दिली, काय होते? खाली पडते का नाही? का पडते? तर ही पेन या फील्ड मध्ये आहे, अर्थच्या फील्ड मध्ये. कुठपर्यंत खाली पडते? किती किलोमीटर वर गेल्यानंतर, तिथून सोडल्यानंतर ती खाली येते, आणि किती किलोमीटरच्या नंतर ती सोडल्यानंतर अर्थकडे येत नाही, म्हणजे ती अर्थ फील्डच्या बाहेर आहे. मग काय सांगतो आपण इथं जे घेतलेलं आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड डिफाईन करण्यासाठी, आपण इथं काय घेतो? ही अर्थ आहे. ही अर्थ इज ए सॉलिड बॉडी ऑफ मास m अँड रेडियस. सराउंडिंग द अर्थच्या भोवताली इट इज द स्पेस सराउंडिंग द अर्थ in which unit mass will experience a force. पहा, आता मी इथं एक मास ठेवलंय, हा मास इकडे अट्रॅक्ट झाला. इथं एक मास ठेवलंय, हा मास अर्थकडे अट्रॅक्ट झाला, आणि इथं ठेवलेला एक मास अर्थकडे अट्रॅक्ट झाला, आणि इथं ठेवलेला मास अर्थकडे अट्रॅक्ट झाला. म्हणजे सभोवताली ठेवलेल्या पूर्ण रिजन मध्ये ठेवलेले मासेस जे आहेत ते अर्थकडे अट्रॅक्ट होत असते, तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये आहे. आणि जर अट्रॅक्शन होत नसेल, ते जर अर्थकडे अट्रॅक्शन होत नसेल, तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर आहे, इन्फिनिटी पॉइंट म्हणून डिफाईन केलं. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड? ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ सांगा बेटा, काय डेफिनेशन? What is the definition of gravitational field of Earth or Earth's gravitational field? It is the space. Our definition. It is the space or region. Space or region surrounding the Earth. Surrounding the Earth. In which surrounding the earth, in which unit mass will experience a force. Unit mass will experience a force is called. Unit mass will experience a force is called gravitational field. Gravitational field. Unit mass वरती फोर्स एक्झर्ट होत असेल तरच ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, आणि मास वरती अर्थचा कुठलाच फोर्स एक्झर्ट होत नसेल तर ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर तो पॉइंट आहे. So that is the definition of gravitational field. Now next, gravitational intensity. Gravitational intensity. Gravitational intensity. पहा बेटा, इलेक्ट्रोस्टॅटिक नावाचा टॉपिक ऑफलाईन मध्ये आपण घेतला होता, आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपण डिफाईन केली होती, आणि मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं?
की हे परत पुढे ग्रॅव्हिटेशनमध्ये रिपीट होणार. फक्त कन्सेप्ट पॅरलल असते तर मात्र वेगळे. ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी म्हणजे काय? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जसं आपण म्हणतो तसं ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी. ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी ॲट ए पॉइंट इन ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज डिफाइंड ॲज. पाहा, ही अर्थ आहे, फिगर काढा. ही असेल, ही फिगर काढा तुम्ही, अर्थ असं दाखवा आणि याच्या सभोवताली एक मोठा स्पियर काढा, एक मोठा असं सर्कल काढा आणि या बॉर्डर लाईन मध्ये या सर्व अंतरापर्यंत अर्थचा अट्रॅक्शन फोर्स आहे. कुठेही एक बॉडी ठेवला, अर्थ काय अट्रॅक्शन. आता इथून मी घेतलं काय, 10 किलोमीटर वर गेलं काय, 20 किलोमीटर, 100, 200, 300, 400, 500, 600, 1000, 2000, 3000 किलोमीटर पर्यंत जरी ठेवला ती पेन खालीच येते. साधारणतः किती पर्यंत? 8 ते 9, 10,000 किलोमीटर वरती अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. तिथं ठेवलेली कोणतीही बॉडी अर्थकडे अट्रॅक्ट होते. म्हणजे अर्थचं फील्ड आहे तेवढं, आणि तेवढा रेडियस कन्सिडर करून एक मोठा स्पियर काढला, एक 10-20 हजार किलोमीटरचा. तेवढ्या रिजनमध्ये कुठलीही बॉडी जर ठेवली, मासिव बॉडी, तर ती अर्थकडे अट्रॅक्ट करते. तर ती अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड तिथपर्यंत असते. आता ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी म्हणजे काय? आता यासाठी बेटा मी इथं तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटीचा कन्सेप्ट समजून सांगतो. पहा, लक्षात द्या. आता आपण याला अर्थ कन्सिडर केले. अर्थ इज कन्सिडर्ड ॲज ए सॉलिड स्पियर. आता ही अर्थ आहे आणि एक आपण पॉइंट डिफाईन करूया. इथपर्यंत अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, राईट? या अर्थच्या सेंटर पासून तिथपर्यंत. आता ही बॉर्डर लाईन आहे, याच्या मध्ये असलेले सर्व पॉइंट अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये. या बॉर्डर लाईनच्या बाहेरचे पॉइंट अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर आहेत, राईट? आता मला ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी डिफाईन करायची. कुठं डिफाईन करूया? मी या पॉइंटला डिफाईन, पी पॉइंट. तो पॉइंट कुठं असला पाहिजे? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये असला पाहिजे. तो पॉइंट कुठं असला पाहिजे? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये असला पाहिजे. इट इज द स्पेस सराउंडिंग द अर्थ इन विच युनिट मास विल एक्सपिरियन्स द फोर्स ऑफ द अर्थ. युनिट मास विल एक्सपिरियन्स अ फोर्स, म्हणजे एखादा मास कुठेही ठेवला तर तो अर्थना फोर्स एक्सपिरियन्स करून अट्रॅक्ट करतो. तर त्या फील्डमध्ये आपण पी पॉइंट घेतलेला आहे आणि या अर्थच्या सेंटर पासून किती अंतरावरती आहे? अर्थच्या सेंटर पासून पी अंतरावरती पॉइंट घेतला आणि या पी पॉइंटला ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी डिफाईन करायची. कोणत्या पॉइंटला? पी पॉइंटला. लेट अस कन्सिडर अ पॉइंट पी विदिन अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. पॉइंट पी विदिन अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड at which we want to find the gravitational intensity. At which we want to find the gravitational intensity. Gravitational intensity at a point. Gravitational intensity at a point in a gravitational field is defined as gravitational intensity we denote later Ig. I gravitational, G intensity. Gravitational intensity at a point in a gravitational field is defined as gravitational force per unit mass. Gravitational force per unit mass. What is the definition of gravitational intensity? Part definition. Gravitational force. Gravitational force डिवायडेड बाय मास. आता आपण या पी पॉइंटला एक मास एम ठेवलं, अर्थचं मास कॅपिटल एम आपण घेतलं. आता या पॉइंटला पी पॉइंटला मास एम ठेवलं, स्मॉल एम, अर्थचं मास कॅपिटल एम. अर्थच्या सेंटर पासून या पॉइंटच्या मास पर्यंतचं डिस्टन्स स्मॉल आर घेतलं. तर व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? So that you first note down gravitational intensity. Definition of gravitational intensity. Gravitational intensity at a point
in an gravitational field is defined as gravitational intensity at a point in an gravitational field is defined as gravitational force per unit mass. मी इथे लिहिले बेटा gravitational force per unit mass and it is denoted by letter Ig and therefore Ig is equal to I stands for intensity, G stands for gravitational intensity. Ig म्हणजे gravitational intensity is equal to gravitational force Fg divided by small m. What is the gravitational force? Gravitational force between two masses. One mass is Earth, another mass of body m असेल तर या दोन्ही मधलं सेपरेटेड डिस्टन्स किती आहे? r असेल तर what is the gravitational force? According to the Newton's law of gravitation, Fg is equal to G capital M small m upon r square divided by small m. That is G capital M small m upon r square divided by m, and this is equal to this m can cancel and G capital M upon r. G capital M upon r square is the gravitational intensity at any point within Earth's gravitational field. Gravitational intensity at any point within Earth's gravitational field. Within Earth's gravitational field, we have the gravitational intensity. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. चला फॉर्म्युले झाले. आता बेटा पुढे आपल्याला सिम्प्लिफाय करू आपण. SI unit of Ig is, सांगा बरं, what is the SI unit of Ig? Gravitational intensity. Definition, force कशामध्ये मेजर करतो आपण? न्यूटन पर mass kilogram, and that is Newton per kg. Newton per kg is the SI unit, and CGS unit of Ig is dyne per centimeter, and dimensions of Ig. What is the dimensions of Ig? Yes, dimensions of Ig. So that is here Ig is equal to L1 M1 t raised to minus 2 and m चा power 1, and that is L1 M0 t raised to minus 2. Dimensions of gravitational intensity same as that of acceleration. Accelerationचे जे डायमेन्शन आहे तेच डायमेन्शन ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटीचे. आले लक्षामध्ये? आणि इज इट ए वेक्टर ऑर स्केलार? सांगा मला, इज इट ए वेक्टर ऑर स्केलार? ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी इज ए वेक्टर ऑर स्केलार? बेसिकली ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी is a vector. Gravitational intensity is a vector. Gravitational intensity काय? वेक्टर क्वांटिटी. आणि वेक्टर क्वांटिटी असेल तर डायरेक्शन. हाऊ इज द डायरेक्शन ऑफ दिस ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी? सांगा, कोण सांगेल कशा पद्धतीने डायरेक्शन? ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी इज अ वेक्टर. Its direction is in the direction of gravitational force. Direction is in the direction of
in the direction of gravitational force. मग याला आपण म्हणतो IG is equal to FG divided by F. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डायरेक्शन. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. आणि ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ, राईट? And so that is about the gravitational intensity unit and direction. आता for numerical certificate, Ig is equal to G capital M upon R. बरोबर? G capital M upon R square, right? आणि इथं जर घेतला GH into R square divided by R square. And that is equal to GH. मी आताच तुम्हाला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी इज एक्सेलरेशन आहे अँड GH म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट सर्टन हाईट. ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन आहे त्या हाईटला. आणि मग परत याला आपण सिम्प्लिफाय केला. दॅट इज IG इज इक्वल टू कॅपिटल GM डिवाइड बाय R प्लस Hचा होल स्क्वेअर. R प्लस Hचा होल स्क्वेअर. हे कुठे आहे? सर्टन हाईटला ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी आहे. आता आपण इथं म्हणूया इफ ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी on the surface of Earth. Gravitational intensity on the surface of Earth. काय सांगा मला? ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेस वरती असेल तर मी तुम्हाला सांगितलंय. काय सांगितलंय? R प्लस H ची किंमत किती असते सांगा? दॅट इज R प्लस H नियरली इक्वल टू R. आलं का लक्षात? R अर्थचं रेडियस आहे ते किलोमीटर मध्ये असतं, खूप असतं. आणि हाईट तुम्ही मीटर मध्ये घेतला तर किलोमीटर, थाउजंड्स ऑफ किलोमीटरच्या तुलनेमध्ये 100 मीटर, 200, 300 मीटर हे निग्लिजिबल आहे. आणि मग आपण R प्लस H ची किंमत नियरली इक्वल टू R घेतो. मग IG इज इक्वल टू G कॅपिटल M divided by R square. And what is GM? Surface ला GR square divided by R square is G, and that is equal to 9.8 meter per second square. Gravitational intensity is nothing but acceleration due to gravity. That is gravitational intensity is equal to acceleration due to gravity. Acceleration due to gravity. Gravitational intensity is equal to acceleration due to gravity. Gravitational intensity is equal to acceleration due to gravity on the surface of, and so that is equal to here. आता बेसिकली ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी म्हणजे वेक्टर क्वांटिटी. आता पहा, फॉर न्यूमरिकल अत्यंत इम्पॉर्टंट अनेक वेळेस विचारलेला आहे. फॉर न्यूमरिकल ऑब्जेक्टिव्ह साठी आता ही एक बॉडी आहे, अर्थ आहे, आणि अर्थच्या सरफेस पासून इथे एक मास ठेवलं, इथे एक ठेवलं, सेम मास, डिस्टन्स वेगळं, हे R1, इथून इथपर्यंत R2, इथून इथपर्यंत R3, अशा पद्धतीने ठेवलं. तर ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी आपण काय घेतो? इथं असेल Ig1, इथं असेल Ig2, इथं असेल Ig3. तर ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी ड्यू टू पॉइंट पासेस इज वेक्टर
sum of the gravitational intensity produced by individual. Sum of the gravitational intensity पाहिजे हे लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे बरं का. हे ऑब्जेक्टिव्ह मध्ये अनेक वेळेस विचारलेला तुम्हाला पॉइंट आहे की काही अंतरावरती R1 अंतरावरती एक मास ठेवलं, R2 अंतरावरती दुसरा मास ठेवलं, R3 अंतरावरती तिसरा मास ठेवलं, R4 अंतरावरती असं मास ठेवत गेला तर ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी रिझल्टंट ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी म्हणत आहे. रिझल्टंट ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी IG is equal to IG1 plus IG2 plus IG3 plus and so on. असे किती जर ठेवला तर डायरेक्टली वेक्टोरिकल ऍडिशन, and that is equal to what is the here G capital M divided by R1 square plus G capital M divided by R2 square plus G capital M divided by R3 square plus and so on. That is, you take common capital GM, you take common 1 upon R1 square plus 1 upon R2 square plus 1 upon R3 square plus and so on. Plus and so on. आता ही अरिथमेटिक असेल किंवा जॉमेट्रिक असेल तर याची लास्ट टर्म काय? आता हा एक जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवतो, that is GM divided by 1 minus 1 upon R square. 1 minus 1 upon R square, and so that is the basic formula about this gravitational intensity due to the individual masses placed at a distance. आता हे R1 R2 बेसिकली आता इथं R1 R स्क्वेअर, इथं 2R चा स्क्वेअर, 4R स्क्वेअर, 16R स्क्वेअर असं जर ठेवला तुम्ही, म्हणजे पहिला 1 upon R, दुसरा 2R, 4R, 16R असं असेल तर बेटा 1 minus 1 upon R स्क्वेअर घ्यायचं, फॉर्म्युला असं घ्यायचा. हे ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी अशा पद्धतीनं वर्कआउट करायचं. अनेक वेळेस तुम्हाला याच्यावरती न्यूमेरिकल विचारलेले आहे. हा झाला ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटीचा बेसिकली कन्सेप्ट. आता त्यानंतर आपण पुढचं जो सब आर्टिकल आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. चला, व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल सांगा बेटा काय असेल? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इंटेन्सिटी आपण लर्न केलेलं आहे, त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचं सिम्बॉल व्ही सफिक्स जी घेतो. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. सो व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल सांगा बरं? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, येस, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिफाईन करूया आपण. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल सांगा? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ची डेफिनेशन. आता बेसिकली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल जे असेल तर हा कन्सेप्ट आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज डिफाइंड ॲज द अमाऊंट ऑफ वर्क डन इन ब्रिंगिंग युनिट मास फ्रॉम इन्फिनिटी टू ए गिवन पॉइंट. म्हणजे काय बेटा? पहा, थोडासा कन्सेप्ट आहे, समजून. ही अर्थ आहे, अर्थ, आणि हा पॉइंट बी इथं अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. आता या फील्डच्या बाहेर इथं एक मास ठेवलेला आहे. हे मास इथून आपल्याला इन्फिनिटी पॉइंट आहे. ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेरचा पॉइंट म्हणजे इन्फिनिटी पॉइंट. हे लक्षात घ्या. काय लक्षात आलं? ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेरचा पॉइंट म्हणजेच इन्फिनिटी पॉइंट. आता इथून एखादा मास काही अंतरावरती आता इथं आणायचा, पी पॉइंटला आणायचा. त्यासाठी किती वर्क लागलं तुम्हाला? इज इट ऑटोमॅटिकली दिस मास इज मुव्हिंग अँड कमिंग टू द पॉइंट पी? असं आहे का? हा मास इथून निघाला आणि इथं पी पॉइंटला आला असं आहे का कन्सेप्ट? ऑटोमॅटिकली असं होत नाही. त्यासाठी आपल्याला वर्क करावं लागेल.
वी हॅव टू डू सर्टन वर्क, आणि ते जे वर्क करावं लागत आहे ते कसं वर्क करत आहे, वी हॅव टू डू सर्टन वर्क अगेन्स्ट दी ऑर इन द डायरेक्शन ऑफ फील्ड. त्या फील्डच्या डायरेक्शनमध्ये. आता काही वेळेस अगेन्स्ट करावं लागेल, काही वेळेस इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड असेल. म्हणून व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, अमाऊंट ऑफ वर्क डन. डेफिनेशन नोट करा. द अमाऊंट ऑफ वर्क डन इन ब्रिंगिंग, काय म्हणत आहे, अमाऊंट ऑफ वर्क डन इन ब्रिंगिंग युनिट मास. द अमाऊंट ऑफ वर्क डन in bringing unit mass from infinity to a given point. Unit mass from infinity to a given point. The amount of work done in bringing unit mass from infinity to a given point is called as infinity to a given point is called as gravitational potential. Note the definition. The amount of work done, the amount of work done in bringing, amount of work done in bringing unit mass, amount of work done in bringing unit mass from infinity to a given point, from infinity to a given point, infinity पासून given point ला म्हटलं. The amount of work done in bringing unit mass from infinity to a given point. The amount of work done in bringing unit mass from infinity to a given point is called as gravitational potential. It's called as gravitational potential. Other definition. तर बेटा, that is Vg, gravitational potential, gravitational potential work done upon work done per unit mass, वर्क डन पर युनिट मास. अलग लक्षामध्ये, दॅट इज वर्क डन. आता इथे सिम्बॉल Vg, वर्क डन W अपॉन M. आता वर्क डन फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट अपॉन E. आता तो कुठून आणलेला आहे, इन्फिनिटी पासून एक गिवन पॉइंट वरती, म्हणजे R अंतरावर. सो दॅट इज इक्वल टू G capital M small m divided by R square gravitational force into R. Yes, displacement म्हणजे R divided by M. हे निगेटिव्ह साइन कॅन्सल, एक R कॅन्सल, that is minus Gm upon R. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल नेहमी निगेटिव्ह. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आणि इंटेन्सिटी मध्ये काय, इथं आर स्क्वेअर होतं आणि निगेटिव्ह साईन होतं, इथं निगेटिव्ह साईन आलं आणि आर. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज ऑलवेज निगेटिव्ह. निगेटिव्ह साईन इन द अबव इक्वेशन इंडिकेट्स दॅट द बॉडी इज विदिन अर्थ ग्रॅव्हिटेशनल. निगेटिव्ह साईनचा अर्थ महत्वाचा आहे. निगेटिव्ह साईन इन द अबव इक्वेशन indicates that negative sign in the above equation indicates that the body is within Earth's gravitational field. The body is within Earth's gravitational field. आता what is the SI unit of gravitational intense field? सांगा बेटा काय असेल, SI unit of Vg gravitational potential is
सांगा काय असेल? वर्क डन जूल पर किलोग्राम, दॅट इज जूल पर केजी. आणि सीजीएस युनिट इज काय असेल? अर्न पर ग्रॅम. आणि डायमेन्शन्स ऑफ व्हीजी इज, सांगा व्हीजीचं डायमेन्शन काय असेल सांगा? व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ व्हीजी? एनर्जी अपॉन मास. एनर्जी अपॉन मास म्हणजे कोणतं? एनर्जी mv स्क्वेअर अपॉन एम, स्क्वेअर ऑफ वेलोसिटीचं डायमेन्शन. व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ वेलोसिटी? 101 L1 m0 t raised to -1 and so that L2 m0 t raised to -1. Dimension of gravitational potential. आता नेक्स्ट, इज इट ए वेक्टर और स्केलर? ग्रेविटेशनल इंटेंसिटी इज ए वेक्टर और स्केलर. सांगा व्हाट इज? Is it gravitational intensity is a vector or scalar? Basically, it is a vector quantity. Sorry, it is a scalar, not vector. It is a scalar quantity. Scalar quantity म्हणजे not necessary to have any direction. It is a scalar quantity. आणि वेक्टोरिकल ऍडिशन नाही, स्केलर क्वांटिटी नुसार ऍडिशन. आता आपण जर घेतलं एखादा पॉइंट घेतला ग्रॅव्हिटेशनल, आताच घेतलं होतं मी, ही अर्थ आहे आणि असे पॉइंट आहे R1, R2, R3 असे पॉइंट घेतला असेल तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय करतो? Vg is equal to V1 plus V2 plus V3. वेक्टोरिकल ऍडिशन आहे, स्केलर क्वांटिटी नुसार ऍड करतो. काय येतं? मायनस GM अपॉन R मायनस GM अपॉन R2 मायनस GM अपॉन R मायनस एक्स. तर तुम्ही मायनस GM कॉमन काढला तर काय असेल? 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 प्लस एक्स या पद्धतीने. आणि याला जर सिम्प्लिफाय केला तुम्ही, सेम फक्त स्क्वेअरच्या ठिकाणी आपल्याला काय येतं? स्क्वेअर येत नाही. आता म्हणजे डिस्टन्स जे असेल हे किती? समजा R1 इज इक्वल टू R असेल, R2 इज इक्वल टू 2R असेल, दॅट इज इक्वल टू 4R असेल, दुपटीनं होत गेलं असेल तर काय? Vg इज इक्वल टू मायनस GM डिवाइड बाय R, 1 मायनस 1 अपॉन R. दॅट इज 1 मायनस 1 अपॉन R स्क्वेअर होतं, इथं 1 मायनस 1 अपॉन R. अशा पद्धतीनं आपल्याला याचं सिम्प्लिफिकेशन करता येतं की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आणि ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी या दोन्हीमध्ये काय रिलेशन आहे? रिलेशन बिटवीन Ig and Vg, gravitational intensity and potential. By Ig is equal to Gm divided by R square divided by Vg is equal to Gm divided by R, and that is equal to minus Gm upon R square R divided by G. A cancel is equal to minus 1 upon R, and Ig is equal to minus Vg divided by R. This is the relation between gravitational intensity and gravitational potential. Gravitational intensity आणि gravitational potential न्यूमरिकल प्रॉब्लेम्ससाठी हे रिलेशन परत आपल्याला इथं लक्षात ठेवलं पाहिजे. ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल
ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलमध्ये हे रिलेशन आपल्याला इथं न्यूमरिकल प्रॉब्लेम्ससाठी आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. तर एक छोटंसं आर्टिकल जे होतं हे ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी अँड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. परत मी तुम्हाला सांगतोय की हा टॉपिक CBSE बोर्ड आणि स्टेट बोर्डाला सारखाच आहे, काही नाही फरक. आर्टिकल टू आर्टिकल सेम. NCERT CBSE बोर्डाचाच आर्टिकल टॉपिक आपल्याकडे ठेवलेला आहे, म्हणून याच्यावरती पूर्ण न्यूमरिकल खूप मोठा टॉपिक आहे, प्रॉब्लेमची संख्या खूप आहे. तर प्रत्येक आर्टिकल टू आर्टिकल केअरफुली लक्ष ठेवा, लिहून काढत चला, रोजच्या रोज डेली अभ्यास करत चला, म्हणजे याची कन्सेप्ट एकवेळेस माइंडमध्ये सेट होतात. तर ठीक आहे, आपण इथं थांबूया. आता याच्या नेक्स्ट जे पुढचं आर्टिकल जे असेल तर ते कोणतं असेल? कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी अँड बाइंडिंग एनर्जी. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी अँड बाइंडिंग एनर्जी, that we see in the next video. Okay.